पुढे पण घेऊ. 5 मशीन घ्यावा म्हणजे ह्या ज्या मशीन सांगितल्या मी तुम्हाला डोरा 6000. चप्पल नसली तरी चालू शकेल ना? हे क्लीन आहे एकदम. हे नाहीतर तुम्ही आहेतच समजा ऍडमिट करायला काय पेशंटला कुठली इमर्जन्सी आल्यास तसे होऊ शकते. थंडी वाजून काही प्रॉब्लेम तसं इमर्जन्सी कार्ड रेडी असते. त्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी आपला डायलिसिस टेक्निशियन डायलिसिसची जी स्टाफ नर्स आहे ती कंटिन्यू रुग्णावर नजर ठेवून असते. फक्त तिला 5 पेशंटच काम आहे, दुसरं काही बघायचं नाही. या इकडे अतिशय सगळ्या व्यवस्था जाग्यावर आहे. ह्या तुम्हाला पाईप्स दिसत आहेत त्याच्या वरच्या पाईपलाईन मधून जे पाणी जातं ते ह्या ठिकाणी अलीकडे ह्या ठिकाणी फिल्टर केलं जातं. तर हे आपल्या शरीरामध्ये डायलिसिस करताना पाणी सोडावं लागतं. डायलिसिस म्हणजे काय, स्वच्छता करणे. म्हणजे जसं आपण घरचं नाली वगैरे साफ करतो त्या पद्धतीनं. तर पाणी सोडताना डायरेक्ट पाणी आपण सोडू शकत नाही. त्याचं जे TDS लेवल आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी ते मॅच झाल्या पाहिजे आपल्या शरीराला. तर ते काम इथं होतं. इथून ते ह्या पाईप वाटर खेळवल्या जातं ह्या वरच्या, आणि मग ते प्रत्येक मशीनला जोडलेले आहे बघा. तिथून ते मानवी शरीरात जाऊन परत जाताना हा जो मोठा पाईप आहे खाली त्यातून बायोमेडिकल वेस्ट बाहेर.